आज नारळी पौर्णिमेनिमित्ताने मुंबईतील वरळी येथील कोळीवाडा येथे वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली उपस्थिती लावली। उद्या मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे। भाजप सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, सातत्याने निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूया। आपल्या सोबत आहे आदित्यजी, काय सांगाल? आज नारळी पौर्णिमा आहे, तुम्ही वरळीमध्ये कोळीवाड्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी कोळी बांधवांसमवेत हा सण साजरा केलेला आहे। प्रत्येक वर्षी नारळी पौर्णिमा असो किंवा होळी असो, इथे एक वेगळं आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचा तो आनंद घ्यायला मी इथे येत असतो आणि लोकांना भेटत असतो। विश्वास आहे का आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष मुंबईमध्ये सभा काढत आहेत? आज अजित पवारांनी सुद्धा एका ठिकाणी रॅली काढलेली आहे तुमच्याच मातोश्रीच्या मतदारसंघामध्ये वांद्रे बरोबर। कोणावरही बोलणार नाही। निवडणुका आले की काही अनेक पक्ष करू शकतात। आम्ही 5 वर्ष इथे येतोय, प्रत्येक वेळी येतो आणि करत असतो। उद्या महाविकास आघाडीची मुंबईमध्ये अशी भव्य अशी सभा होणार आहे। काँग्रेसचे संपूर्ण नेते, याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। उद्या नारळ फुटण्याची शक्यता विधानसभेचा कशा पद्धतीने बघता? महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळीकडे महत्त्वाच्या आता सभा, कार्यकर्ता बैठका वगैरे घेत आहोत। अर्थात एक आपल्याला पाहायला मिळते की भाजप प्रणित जी खोके सरकार आहे त्यांच्या मनात एवढी भीती आहे की ते निवडणुका घ्यायला तयार नाहीत। असो ते असो, पण आम्ही त्यांना महाराष्ट्र लुटण्यापासून रोखत आहोत। काल देखील आम्ही धारावीत सभा घेतली। परवाकडे मी मुंबादेवी मंदिराच्या आसपास गेलो होतो, कारण तिथे बीएमसीने कचऱ्याचं डम्पिंग यार्ड केलं मंदिराच्या मागे। तर हे सगळं जे वातावरण आहे ते पलटवण्यासाठी आम्ही लढत आहोत। कॅमेरामन सुनील सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।